राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर व IQAC संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इनोव्हेटिव्ह मल्टीडिसिप्लिनरी पर्स्पेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इम्पॅक्ट 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 27 मार्च 2025 रोजी राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे करण्यात आले आहे. उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापिका उत्तरा जगताप, सुलभा खोडके यांच्या अध्यक्षतेखाली व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ नागपूरचे माजी कुलगुरू व लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणारेचे माजी कुलगुरू डॉक्टर राजीव मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी प्राध्यापक वीरेंद्र जगताप, यश खोडके, डॉक्टर केशव तुपे, डॉक्टर हेमंत देशमुख, डॉक्टर प्रवीण रघुवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वरील परिषदेत आंतरराष्ट्रीय संशोधक वक्ते आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करतील. यामध्ये डॉक्टर राजीव मानकर, डॉक्टर SB सोमवंशी, डॉक्टर नितीन डोंगरवार, डॉक्टर नितीन इंगोले, डॉक्टर आशिष गाडेकर, अन्वया वडनेरकर, डॉक्टर प्रवीण इंगोले प्रामुख्याने सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. राजर्षी शाहू कॉलेज, चांदूर रेल्वे व विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे नाव आहे इम्पॅक्ट 2025 आणि या परिषदेमध्ये आपल्या देशभरातून जवळपास 450 संशोधक आणि विद्यार्थी असे 650 लोक सहभागी होत आहेत. या परिषदेचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बारहाते सर करणार आहेत आणि दोन्ही महाविद्यालयाचे प्रमुख आदरणीय सौ सुलभाताई खोडके व श्री वीरेंद्रजी जगताप हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाभ घ्यावा व सायन्स विज्ञानातील नवीन विचार प्रवाहाविषयी तज्ज्ञ मंडळींकडून होणारे मार्गदर्शन त्यांनी स्वीकारावे असं मला वाटतं. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला डॉक्टर SA वाघोले, डॉक्टर प्रशांत विघे, डॉक्टर अतुल बोडखे प्रामुख्याने उपस्थित असतील. दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पराग वडनेरकर, डॉक्टर अलका भिसे तसेच परिषदेचे समन्वयक व आयोजक डॉक्टर MP चिखले, डॉक्टर SP खोडके, डॉक्टर SA वाणी, डॉक्टर अनंत वडतकर यांनी जास्तीत जास्त संख्येने परिषदेत उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. सदर परिषदेत 500हून अधिक विविध प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील संशोधक आपला शोध निबंध सादर करणार आहेत. चांदूर रेल्वेच्या इतिहासात प्रथमतःच एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे आणि विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानं आणि IQAC अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. 27 तारखेला येणार आहे. या परिषदेमध्ये संपूर्ण देशातून जवळजवळ 600च्या वर अकॅडमिशियन आणि रिसर्च स्कॉलर विद्यार्थी, PhDचे, MSCचे विद्यार्थी आपले शोध प्रबंध सादर करणार आहेत. या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या विद्यापीठाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते येणार आहेत. तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून अतुल विद्या मंदिर आणि विनायक विज्ञान महाविद्यालयाची संस्था येथील येथील वीरेंद्रभाऊ जगताप आणि सुलभाताई खोडके, तसेच उत्तराताई जगताप आणि संजीवभाऊ खोडके हे पण या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आणि या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉक्टर राजू मानकर आणि तसेच लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूरचे प्रथम कुलगुरू राजू मानकर हे लाभलेले आहेत. ते पण या परिषदेला संबोधित करणार आहेत. विदेशातून बरेचसे वक्ते या परिषदेला संबोधित करणार आहेत. दिवसभर प्रचंड कार्यक्रमाची रेलचेल आहे. आपापले शोधप्रबंध सगळे सादर करतील. दिवसभराचा हा कार्यक्रम आहे. संध्याकाळी सगळ्यांना बक्षीस वितरण होईल. जे पुरस्कार विजेते आहेत पेपर प्रेझेंटेशनमधील किंवा पोस्टर प्रेझेंटेशनमधील त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होईल आणि त्यानंतर हे या परिषदेचा समारोप होईल. तर माझी अशी विनंती आहे की चांदूर रेल्वेच्या इतिहासात प्रथमच अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक परिषद आयोजित होत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जे सायन्सचे विद्यार्थी आहेत स्पेशली त्या विद्यार्थ्यांनी या परिषदेमध्ये सहभागी होऊन येथील वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकून आपल्या ज्ञानात भर टाकावी अशी विनंती मी राजर्षी शाहू सायन्स कॉलेजचा प्राचार्य म्हणून आपणा सर्वांना करतो. धन्यवाद. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.